गंगा मैया की पण आम्ही एकत्र 5 जण हरवलोय. पोलिसांना विचारूया. आम्हाला कन्फर्म रस्ताच कळत नाही मित्रांनो. इसके बाद कहाँ जाना? हा भाई एक वेगळा बोलतो, हा भाई एक वेगळा बोलतो. आम्ही काय बोलतच नाही. आणि ते दुकानदार आणि ते लोक आहेत ते काहीतरी वेगळंच बोलतात. आता इकडे जर कोणता ब्रिज असेल ना तर तो मला आपण पाऊण तास झाला आपण इकडेच आहे अजून. पण हाच खरा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो माझ्या मते तरी. आता इथे अनुष्काने माझा डोकं लावायला चालू केलाय. संपला विषय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता सकाळपासून आम्ही महाकुंभला गेलो होतो, स्नान वगैरे केलं आणि हॉटेलला संध्याकाळी आलो. पण आता एवढं लांब आलो आणि घरी बसून राहणं, हॉटेल रूममध्ये बसून राहणं एवढं काही बरं वाटत नाही. तर म्हटलं की काय ना काहीतरी आता यूपीमध्ये आलो आहे तर उत्तर प्रदेशमध्ये तर काहीतरी एक्सप्लोर करूया. प्रयागराजमध्ये आलो तर एक्सप्लोर करूया, कारण बडे हनुमानचं दर्शन घेतलं नाही तर या जर्नीला इनकम्प्लीट राहील. म्हणून आम्ही तिकडे चाललो आहे, कारण ते असं जागृत देवस्थान आहे असं म्हटलं जातं. तर आम्ही पूर्ण गँग आता परत चाललो आहे इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसून. आता इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसून आम्ही परत चाललो आहे तिकडे जिथं महाकुंभ आहे, जे गंगाची इकडे जिथे आपलं बडे हनुमानाचं मंदिर आहे. आणि तिथे आजूबाजूला काय काय घडतं, कोण मिळतं, साधू संत मिळतात का, ते सगळं पण आता आपण पाहणार आहोत. तर हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या अगोदरचा महाकुंभचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तो पण जाऊन नक्की पहा. आता मी रिक्षामधून एका पॉईंटवरती उतरलोय. तिथून आम्हाला चालत जायचं आहे गंगाच्या साईडला. आता मी आहोत यमुनेच्या साईडला. तर यमुनेवरून एक टेम्पररी ब्रिज बनवला आहे महाकुंभसाठी. तर तो क्रॉस करून आम्हाला जायचं आहे गंगेच्या साईडला. आणि तिथे आपल्याला बडे हनुमानाचं मंदिर आहे, तिथे आपल्याला दर्शन घेऊन मग आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. आणि आता आम्हाला चालता इकडे बरेचसे असे टेंट वगैरे दिसत आहेत, ते महाकुंभासाठी बांधलेत. इकडे तुम्ही बघितलं तर हे सर्व असे टेंट आहेत जे स्पेशली महाकुंभासाठी वगैरे बांधले आहेत. आपले असे बरेचसे टेंट आहेत इकडे पण आहे, इकडे पण आहे. खायला काउंटर वगैरे पण बांधले असे टेम्पररी बेसिसवरती. जसं आहे आपल्या स्टेटमध्ये लोक येणार आहेत असं माहिती असून त्यांनी प्रॉपर अशी सगळी तयारी केली आहे. आता आम्ही इकडून पण पाणी वेणी सगळं आपलं घेऊन चाललंय, कारण पुढे मिळेल नाही मिळेलच, पण एक घेऊन ठेवतो. आता चांग लागली याच्यात. 30 रुपये किती? 20 गरज आपल्याला मग आपलं थोडं पे करायला लागणार आहे. चले काय चले तर थँक्यू. तर पाणीची बॉटल 30 रुपये आहे. तसं नॉर्मली 20 असते. आता त्यांना माहिती आहे की या लोकांना गरज आहे, ते थोडं हाय प्राईसने विकणारच. तेवढं चालतं, ठीक आहे. मी चालत चालू आहे. आता आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोर करतो. आमच्यासाठी पण नवीन सिटी आहे, तर आम्ही बरेचसे लोक आम्ही कधी आलो नाही या साईडला वगैरे. आमच्यासाठी पण सगळ्या नवीन आहे, तर थोडंफार एक्सप्लोर करतात. आणि इकडची माणसं पण तशी चांगली आहेत बोलायला वगैरे. माझे पण काही मित्र आहेत विरारमध्ये, मुंबईमध्ये, या साईडच्या या गावचे, बोलायला वगैरे सगळे चांगले आहेत. तेच मला बोलले की जा एक्सप्लोर कर वगैरे. आम्ही आलो इकडे. तर चहा आमची राहिली होती, तर चहा पिण्याच मस्त. कारण आम्ही सकाळपासून म्हणजे आल्यापासून चहा नव्हतो प्यायला आणि सकाळपासून जरा दमलो होतो. म्हणजे चहा पिणं जरा इम्पॉर्टंट आहे, म्हणून जरा चहा पितोय. आणि सगळ्यांनाच चहाची तलब लागली होती, म्हणून म्हटलं चहा पिऊया, थोडं फ्रेश वाटेल. पुढे आता त्याच्यानंतर पुढे जर्नीला सुरुवात करूया. आणि तिकडे किती वेळ लागेल नाही लागेल सांगू नाही शकत. आणि चालायचं पण आहे, म्हणजे थोडं एनर्जी मिळेल, फ्रेश वाटेल, म्हणून आम्ही चहा पितोय. आणि इकडे मी बोललो ना आजूबाजूला असे टेम्पररी नाही तर असे स्टॉल वगैरे आहेत, तिकडेच आपण चहा पितोय. बडे हनुमान मंदिरला जाताना आम्हाला लफडी ऑन द रोड. यूपीमध्ये आलो आणि अशी मारामारी लफडी झाली नाही तर कसं होणार. तर आता आम्ही इकडे तात्पुरता टेम्पररी ब्रिज बनवला आहे महाकुंभसाठी. तर त्या ब्रिजवरून आम्ही चाललो त्या साईडला. आणि इकडे बघितलं तर कॉटेज वगैरे, टेंट वगैरे तुम्हाला दिसतील या दोन्ही साईडला. इकडे पब्लिक, इकडे सगळी पब्लिक आहे ती त्याचीच पब्लिक आहे महाकुंभवाली, जी स्नान करून आली आहे किंवा त्याच्यासाठी आली आहे राहायला. आणि आम्ही इथे चाललो आहे आमची गँग. डेंजर सीन आहे भाई इकडे. तरी नियोजन परफेक्ट केलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी फुल पॉवरमध्ये सगळं नियोजन केलं आहे. आणि त्यांच्या टीम म्हणजे जी कुठली टीम आहे जी सगळे मॅनेज करते, प्रॉपर नियोजन आहे. आणि असं दिसतंय सगळ्यांनी प्रॉपर. इकडे काय अशी गर्दी नाही, चेंगराचेंगरी नाही, किंवा आज गर्दी कमी असावी, पण आम्हाला तरी बघताना प्रॉपर वाटतं. आणि ज्या लेवलवरती टेंट बांधले आहेत, जिथे राहण्याची प्रॉपर सोय केली आहे, वॉशरूम वगैरेची पण सोय आहे असं कळण्यात आलं आहे आम्हाला. आम्ही ते काही वापरतो नाही, यूज नाही केलं आहे, पण तशी खबर आहे.
समोरच इथे टॉयलेट पण दिसतंय. सगळी प्रॉपर सोय केलेली आहे, म्हणजे मॅनेजमेंट तरी परफेक्ट आहे. आणि फुल एस्थेटिक वाईफ पण येतात, लाइटिंग वगैरे आहे, तर चांगलं वाटतं. म्हणजे सकाळी आम्ही महाकुंभला गेलो तर तिकडे पण गर्दी नाही, आणि इकडे आलोय तिकडे पण काही गर्दी नाही. फक्त एकच वाईट एक्सपिरियन्स राहिला ते म्हणजे आमचं खाण्यापिण्यात जरा हाल होत आहेत, बाकी काय नाही. कारण आम्हाला जी चव एक्सपेक्ट केली होती, आम्ही चव एक्सपेक्ट करतो नेहमी, तसं इकडे असं आम्हाला काहीच मिळत नाही. पण दुपारचं जेवण ओके होतं, तेवढं पण चांगलं नव्हतं, पण ठीक आहे. पण आम्हाला चहा बोला, लस्सी बोला, तर आम्ही काही पण खातोय पितोय छोटं मोठं, तिथं आमचं जरा बॅड एक्सपिरियन्स आहे. बाकी सगळं ओके. जेव्हापासून महाकुंभचं वगैरे चालू होतं तेव्हापासून ह्या ब्रिजवर जरा यायचा माझा प्लॅन होताच, खरंच होता. कारण ते हे सगळं कन्स्ट्रक्शनचे सगळे व्हिडिओ मला रील्सवरती वगैरे यायचे, आणि याच्यावरचे फोटोज आणि रील्स वगैरे पण मला सजेस्ट व्हायचे. तर आता फायनली इकडे आलो आहे आणि बघायला चांगलं वाटतं सगळं. ह्याच्यावरती सगळं एवढं त्यांनी स्टेबल ठेवलं आहे सगळं, की माणसं ट्रॅव्हल करतात त्यांनी, म्हणजे प्रॉपर आहे भाई. पूर्ण मॅनेजमेंट केलं आहे, प्रॉपर मॅनेजमेंट आहे. मला वाटलं होतं आम्ही महाकुंभमध्ये बिछडे हुए भाज्याचं आम्हाला टॅग दिला जाईल, पण तसं काही झालं नाही. कोण हरवलं नाही, काय नाही झालं. बॅड, सो सॅड. तर कंटेंट जरा मिस झाला. बराच वेळ त्या ब्रिजवरती चालू. आता फायनली आम्ही ब्रिज क्रॉस केला आहे आणि गंगेच्या साईडला आलो आहे, अपोजिट साईडला. आता कुठे चालू झाला तुम्हाला, हर हर गंगे. आता तो ब्रिज कुठे चालू झाला, तिथे लाईट दिसतात. तिथून आता आम्ही इथे आलो, या जमुना टू गंगा असा ट्रॅव्हल करून. आता इथून कुठून जायचं आहे, आता इथून गंगा मैया की जय, हर हर महादेव. आता आम्हाला कुठे जायचं आणि कसं जायचं ते आता आम्ही सॉर्ट आउट करतो जरा. आता इकडे पोलीसवाले, त्यांना विचारून क्लिअर करतो की कुठे आम्हाला बडे हनुमानला जायचं, पण कसं जायचं त्याला त्यांना क्लिअर करूया. हनुमान आमच्या इकडे 4 किलोमीटर दाखवतात चालत, म्हणजे 56 मिनिटं जवळपास 1 तास लागेल आम्हाला चालत जायला. म्हणून आम्ही रिक्षा नाही तर बाईक वगैरे बघतोय, पण काहीच ऑप्शन अवेलेबल होत नाही सध्या तरी आम्हाला. कारण बऱ्यापैकी रस्ता बंदच केला, म्हणजे ऑटो रिक्षा बाईक वगैरे सगळ्यासाठी लोक चालतच जाऊ शकतात. आता किती चालत जायचं आणि काय जायचं आम्हाला काहीच आयडिया नाही, आणि प्राईस पण जरा जास्त हाय सांगतात. तर बघू आता, ते शुभम दादा आणि कंपनी सगळे बघतात तिकडे. अभी रेट पता चल गया, हम लोग इधर 3 दिन से, ठीक है, कोई बात नहीं है. भाई तो अच्छा 400 बोल रहा था, वो 300 बोल दे रहा था. आता आम्ही 300 में चाहिए. फायनली बाईक केली आहे, टोपल सिटी चाललोय. इकडे सगळे ते बाबा लोक राहायचे. पुढे अनुष्का आणि शिवम दादा बसले तुमच्या गाडीमध्ये, इकडे मागे आम्ही तिघं. आता आम्हाला माहिती ना आम्ही कुठे आलोय. हा कुठला तरी गेट नंबर 6 आहे, तिथे आम्ही आलो. आणि एक नंबर व्ह्यू आहे इथे, तर प्रॉपर सगळी लाईटिंग आहे ना, प्रॉपर मस्त वाटते. इकडे आपण इकडे आणि इकडे बाजूला अजून 2-3 ब्रिज आहेत, सगळं एक नंबर आहे इकडे. वाईट तर एकदम बाप आहे. आम्ही बड्या हनुमान मंदिरात जाण्याचा प्रयत्न 7:30 वाजल्यापासून करतोय, अजून आम्ही चालतोच आहे. ॲटलीस्ट फक्त दर्शन मिळू दे, तेवढे एक हे आहे. ते चालण्यात तेवढं वर्थ तरी राहील, नाही तर थोडा रिग्रेट होईल, बाकी काय नाही. आम्ही प्रयत्न करतोय, जितक्या लवकर आम्ही जाऊ शकतो तेवढं चालतोय आणि दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. आता हनुमान मंदिराला जाता आम्ही रस्ता चुकलो, पण चांगलं झालं. आम्हाला जगन्नाथ भगवानचं दर्शन झालं, तर ती एक गोष्ट चांगली झाली. पण आम्ही आता चुकून वरती आलो होतो, तर परत आम्हाला खाली जाऊन बडे हनुमानाच्या मंदिरात जायचं. तर आम्हाला कदाचित उशीर झाला, कारण आम्ही फिरतोच आहे. आम्ही 7:30 वाजल्यापासून मला तर आठवत आहे की आम्ही फिरतोय. आता जवळपास 10 वाजायला आले तरी आम्ही फिरतोच आहे. पण अजून आमचं बडे हनुमानाचं दर्शन नाही झालं, तर ते आधी घेऊया आणि नंतर तिकडे मंदिरात एकदा घुसलो, एंट्री घेतली की मी तुम्हाला पुढे आता कवर करतो.
साईडने आलो होतो पण वरतून का होईना आमचं दर्शन झालं. खूप घाई झाली. सोहम, स्मयन आणि शुभम झाला तर एंट्रीच नाही मिळाली. पण आमचं जेवढं दर्शन झालं तेवढं चांगलं झालं. जे वरतून पूर्ण आपलं हनुमानाचं दर्शन झालं वरतून. तर लेट्स गो. नशिबात आमच्या दोघांचं होतं हनुमानाचं दर्शन घ्यायचं, तेवढं झालं आमचं. आता आमच्या नशिबात बडे हनुमानाचं दर्शन घेण्याचं भाग्य होतं. कारण शुभम दादा, सोहम आणि स्मयन या तिघांना दर्शन नाही मिळालं. कसे आम्ही दोघं एकत्र होतो म्हणून आम्ही घुसलो लगेच. पण त्या तिघांना आमच्या मागेच होते, जस्ट मागे होते, तरी पण त्यांना घेतला नाही पोलिसांनी. कारण तसा उशीरच झाला होता, 10 वाजले होते, बंद करण्याचा टायमिंग होता. आणि आमचं दर्शन पण लगेच 2 मिनटात झालं. म्हणजे आम्ही रॉंग वेनी घुसलो, लगेच एक्झिटनी घुसलो. आणि वरतून जे आता तुम्हाला दाखवलं ते दर्शन घेण्याचं एक साधन होतं, एक वे होता. आणि डायरेक्ट एक चरणस्पर्शवालं दर्शन होतं आणि हे फक्त वरतून बघण्याचं होतं. पण चरणस्पर्शमध्ये आम्हाला मिळालं नसतं, कारण त्याला ओळख लागली असती. ओळख म्हणजे आता एन मुवमेंट आहे ना, बंद करण्याचा टाईम आहे म्हणून ओळख लागली असती. नाही तर तसं चरणस्पर्श मिळतं. पण उलट वरतूनच चांगलं दर्शन झालं आमचं. टाईम मिळाला जरा बघायला वगैरे, इच्छा मागितली. अगोदरचं पाया पडून घेतलं, त्याच्यानंतर कॅमेरा ऑन केला. डायरेक्ट कॅमेरा ऑन नाही केला मी. तर माझ्या मनातच होतं. आणि आम्ही एवढं 2, 2.5, 3 तास जवळपास आता चालतोय. 7 वाजता चालू केलं होतं, 10 वाजेपर्यंत आम्ही फिरतोच आहे. आणि बडे हनुमानाचं दर्शन घ्यायलाच खास आलो होतो. आणि नशिबाने ते दर्शन आम्हा दोघांना मिळालं. सो फायनली झालं. आता आम्ही आता फूड कोर्ट जवळ चाललो आहे. फूड कोर्टमध्ये आम्हाला काय खायला मिळतं काय नाही तर बघूया. सो लेट्स सी. मित्रांनो, इकडे काय चाललंय काय कळत नाही. आता आमचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बडे हनुमानाचं दर्शन घेऊन जवळजवळ पाऊण तास झाला, तरी आम्ही इकडेच आहेत. इकडे म्हणजे पुढे मागे इकडे तिकडे कुठे फिरतोय आम्हाला काही कळत नाही. कुठून रस्ता चालू होतोय, कुठे संपतोय, कुठला घाट कुठे जातोय, कुठला ब्रिज कुठे पोचतोय. आम्हाला जायचं परत अरेल घाटला, जिथे आम्ही सकाळी होतो तिकडे जायचंय. हा भाई एक वेगळा बोलतो, हा भाई एक वेगळा बोलतो. हा का आम्ही काय बोलतच नाही. आणि ते दुकानदार आणि ते लोक आहेत ते काहीतरी वेगळंच बोलत आहेत. तर आम्हाला कळत नाही आम्ही कुठे जाऊ. भाई असं काहीतरी चालू आहे. आणि हे करून करून आमच्या दोघांचे तर पाय गेलेच आहेत. की पाय एवढा पाठ कसा दाखवू तुम्हाला, एवढा पाठ दुखतोय, एवढा पाठ. सगळ्यांची हालत खराब आहे. थोड्या वेळाने मी अशी होणार आहे. कशी? प्रॉब्लेम झाला, सगळ्यांचे प्रॉब्लेम झाले. आणि पाठीचं पण दुखतंय, हे पण दुखतंय. आता बघूया किती वेळात काय होतंय काय नाही होतंय. इकडे जाऊ शकतो वेटिंग मध्ये पण नाही काय. अरे आपण इकडे आहोत, आता इकडून आपण इकडे जाऊ शकतो ब्रिज थ्रू. पण इकडून इकडे जायला तोच फक्त ब्रिज आहे. आपण काय म्हणणं आहे तुझं यावर? आता आम्ही अशा प्रकारे रस्ता चुकलो थोड्या प्रकारे. खूप जरा वळणं चुकीचे घेतले आम्ही इकडे. पाऊण तास झाला आपण ते मंदिरात दर्शन घेत, पाऊण तास झाला आपण इकडेच आहे असून. पण हाच खरा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो माझ्या मते तरी. तुम्ही अशा गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स केला तर माणूस शिकायला होणार, प्रगती करायला आयुष्यात. त्यामुळे असे एक्सपिरियन्स घ्या, चुकवा कधी कधी. पायांचं काय करायचं मग? पायांचं असे तरी उद्या आज सोहम माझा मॉलिश करून देणार आहे पायांना. आणि अनुष्का माझा त्याचा व्हिडिओ पण आपण ब्लॉग मध्ये टाकू का, सह मनुष्याचे पाय चेपतानाचे. मला तरी नको तू. भाई 11:15 वाजता चहा पिते, 11:15 वाजता चहा पिते भाई. इथे हे झालंय, भूक लगी. त्यापेक्षा मॅगी खाऊया का जरा, एक पॅकेट. अरे मी बोलते इथे बसा, ती आपल्या असं पण 5 वाजताची ट्रेन आहे इथून. सामान पण पप्पा घेणार माझं. सामान काय नाही, पाणी घेतलंय आम्ही एवढं. त्रिवेणी संगम मधून पाणी उचललंय 40 लिटर. ते कोण आणणार? सामान तिकडे आहे, पाणी तिकडे आहे. आता 10:47 झाले. आता आम्ही अरेल घाटला, नाही तर बाहेर कसे पडतो, किती वाजता पडतो हे तुम्हाला दाखवतो. हे तुम्हाला वाटत असेल मी जरा खोटं बोलते काय बोलते, पण आता आपल्याला कळेल. आता इथे अनुष्काने माझं डोकं लावायला चालू केलंय. संपला विषय. मी तर डोकंच नाही लावत आहे.
हे काय होईल ते होईल. आणि आता मला वाटतं की मला ते इथे भंडारा खावा लागेल, कारण बाहेर हॉटेल रेस्टॉरंट चालू असेल मुंबईसारखं 12-1 वाजेपर्यंत काय वाटत नाही. इकडे भंडारा आहे, तेच खाऊन घेऊया त्याच्यापेक्षा. आता बरेचशी लोक असे रात्रीच्या ट्रेननी आलेत ना, ते लोक असे इकडे टेंट बांधले त्याच्यामध्ये राहतात लोक. मी आता बघतोय ना, सगळे रात्रीच्या ट्रेननी येतात, टेंटमध्ये राहतात. सकाळी सकाळी लवकर ते आंघोळ करतात, असं सीन आहे. आता आपण ऐकत होतो की महाकुंभमध्ये आपली माणसं हरवतात, पण आम्ही एकत्र 5 जण हरवलोय. आम्हाला कन्फर्म रस्ताच कळत नाही मित्रांनो, असं झालंय. आता तुम्हाला दाखवलं, आता 11 वाजले, म्हणजे 15 मिनटं झाली. आता आम्ही तेच फिरून, आता आम्हाला एक जण बोलतो इकडे जा, एक जण बोलतो तिकडे जा, पण नक्की कोण कुठे जा कळतच नाही आहे. आणि आम्हाला 5 जणांचे जायला 2000 रुपये घेतात, ते पण जीवावर आले, कारण आम्ही सकाळपासून 1000, 2000, 3000 वाटेल तसं खर्च करायला लागलो आहे. वन्स इन द लाईफ टाईम असं आपलं हे मेमरी आहे म्हणून किती पण खर्च करणार असं नाही आहे ना, असं झालं. खर्च करून झालाय आमचा. आता मी बेसिकली सांगतोय तुला, आता इकडे जर कोणता ब्रिज असेल ना, तर तो मला आपण एक काम करू शकतो, ऍटलीस्ट या ब्रिज पर्यंत बाईकवाल्याला विचारू शकतो. 100 रुपये 200 रुपये काय सोडला त्याने. अरे मी तिचं म्हणणं बरोबर आहे, पुढे बाईकवाला म्हणाली ते ऐकलं तुम्ही. हा ऐकलं, पुढे पण बाईकवाला भेटेल रे. आपण हा क्रॉस करूया, पुढे आरेल आपल्याला पूर्ण रोड गुगल दाखवेल. त्यामुळे आधी आपण तिथपर्यंत बघूया, पाहिजे तर पोलिसांना विचारूया. मी असं म्हणणं ऐकलं की 10 डोकी लावायची नाही, इथे 2च डोकी आहेत, त्या 2 डोकीने 5 डोकींना असं हे केलंय, कोमामध्ये टाकलंय. मी पण नाही डोकं चालवत. मी आणि अनुष्का आम्ही दोघं लहान आहोत, आम्ही डोकं चालवत नाही अजिबात. बाजूला सगळ्यात बेस्ट धंदा हा आहे. ही जी बाटली आहे ना, या बाटलीमध्ये आम्ही आपलं काय बोलतात ते पाणी, आपलं गंगाजल नाही तर ते संगममधलं पाणी, महाकुंभातलं पाणी भरण्यासाठी हे सगळ्या बाटली विकल्या जातात. तर जवळपास 100 रुपयाला एक बाटली आहे ती. तशी बाटली ते 10-20 रुपयाची असायला पाहिजे होती, पण 100 रुपयाला मिळते इकडे. आम्हाला 80 मध्ये पडली, पण ठीक आहे, तशातली गोष्ट आहे. आणि आता काय माहिती, आता जे नवीन नवीन गोष्टी दिसतात तसं सांगतोय. आता भाई हा कुंभमेळा पण खाली झाला भाई. आता आम्ही जो पार्ट आलाय तो खाली आहे की काय सीन आहे कळत नाही. आम्ही हे बघा 5 जण आम्ही हरवलोय. हे बघा प्रूफ. माझ्याकडे टायमिंग नाही आहे म्हणून मला जवळपास परफेक्ट असं झाले 11:23 आणि 11:23ला आता आम्ही गाडी बुक केली आहे. गाडी म्हणजे आता सकाळपासून आम्ही जे बाईकवरती फिरतोय तसेच बाईक केले आहेत, आणि आता बाईकने आम्ही चालू आमच्या हॉटेल रूममध्ये. तर आता जवळपास प्रत्येक गाडीचे 700 रुपये आहेत असे, तर टोटल 1800 रुपये 3 गाडी केल्या आहेत, 5 जण आहेत म्हणून. सकाळपासून तर आम्ही 2 गाडीवरती फिरतोय, पण ठीक आहे आता 3 गाड्या केल्यात, आता काय करणार, रात्रीची वेळ आम्हाला घरी पण जायचं. तर आत्ता आम्ही फायनली फिरून हॉटेलवरती आलो आहे. आधी जेवायला आलो आहे, तर बघू शकता 12 वाजलेत. 11:45 तुम्हाला दाखवलं होतं की आता आम्ही तिकडे आहोत म्हणून. तर 12 वाजता मी टच झालो आहे, म्हणजे हॉटेलच्या बाजूलाच आमचं रेस्टॉरंट, तिकडे आता आम्ही आलो आहे, खातो वगैरे. तर ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसे होते रस्ते. एकदम सुनसान रस्ते होते, मग आम्हाला जास्त लेट करायचा नव्हता, पण शेवटी तो लेट झाला आम्हाला. म्हणजे ठीक आहे, आता काय जास्त मी शूट पण नाही केलं. एकदा गाडीवरची बसल्यानंतर बाईकने आलो आम्ही, पण जास्त शूट पण नाही केलं, कारण दमलो होतं, भूक पण लागली होती. मी काय बोलेन काय नाही कळत नव्हतं म्हणून सोडलं. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची तारांबळ कशी उडाली हे तुम्हाला आवडलं असेल पाहायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं आवडलं, काय वाटलं तुम्हाला. आणि तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये यायला आवडेल की नाही आवडेल. आम्हाला वाटलं होतं कुंभमेळ्यामध्ये कोणतरी हरवेल, आम्ही ॲज अ ग्रुपच हरवलो होतो. ते एक नवल होतं गोष्ट, कारण आम्हाला वाटलं 1 मेंबर हरवेल, 2 मेंबर हरवेल, तर आम्ही ॲज अ ग्रुपच हरवलं होतं. ठीक आहे, चला आता काय होतं, पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही. आता आम्ही जरा खातो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर गंगे, हर हर महादेव.